मराठी बातमीपत्रात तुम्हा सर्वांचे स्वागत करते। ही बातमी पाहून कोणाचाही काळीज सुन्न होईल। नागपूरच्या अजनी चौकात शुक्रवारी रात्री उशिरा दारूच्या नशेत वाहन चालवण्याच्या एका गंभीर घटनेत एका वकीलला गाडीने उडवलं आणि तब्बल काही मीटर पर्यंत ओढत नेलं। पीडित वकील सय्यद मुबश्शीर यांना वॅगनार कारने धडक दिली असता विशेष बाब म्हणजे कारचा चालक नशेत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। दारूच्या नशेत गाडी चालवण्याची विकृत मानसिकता पुन्हा एकदा नागपूरमध्ये पाहायला मिळाली। शुक्रवारी रात्री उशिरा अजनी चौकाजवळ ही धक्कादायक घटना घडली असून MS49 CD 0645 क्रमांकाच्या वॅगनार कारने वकील सय्यद मुबश्शीर यांना धडक दिली असता धक्क्यानंतरही गाडी न थांबवता वकिलाला काही मीटर पर्यंत ओढत नेण्यात आलं आणि त्यामुळे त्यांना गंभीर दुखापती झाल्या असून सध्या सिटी झोन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। घटनेनंतर जागरूक नागरिकांनी गाडी थांबवत वकिलाला वाचवलं। पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी चालकाला ताब्यात घेतलं, मात्र त्याला फक्त नोटीस देऊन सोडल्याची माहिती समोर येते आहे। ही बाब समोर येताच कायदा क्षेत्र आणि नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। दारूच्या नशेत वाहन चालवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली असून ही घटना फक्त अपघात नाही तर रस्त्यावरील असंवेदनशीलतेचा आणि निष्काळजीपणाचा जागा करणारा इशारा आहे। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगावेची रिपोर्ट।